नमस्कार. आज आपण घरच्या देवघरासाठी आवश्यक असे काही नियम बघणार आहोत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आपल्या प्रत्येकाच्या घरातील अत्यंत पवित्र आणि शांततेचे स्रोत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे आपले देवघर. आता देवघर हे फक्त देवांच्या मूर्ती ठेवण्याचे स्थान नसून ते आपल्या श्रद्धेचे, सकारात्मक ऊर्जेचे आणि मनशांतीचे केंद्र असते. त्यामुळे देवघर ठेवताना आणि त्याची पूजा करताना काही नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आता हे नियम कोणते आहेत ते आपण बघूया खालीलप्रमाणे. तर आता सुरुवात करूया. आता देवघरातील पहिला नियम आहे देवघराची योग्य दिशा. आता वास्तुशास्त्रानुसार देवघर हे ईशान्य दिशेला म्हणजे उत्तर पूर्व कोपऱ्यात असणे सर्वात शुभ मानले जाते. आता या दिशेला देवस्थान असल्यास घरात शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. आता बघूया आपण दुसरा नियम. आता दुसरा नियम म्हणजे देवघर स्वच्छ आणि पवित्र ठेवणे. देवघर नेहमी स्वच्छ, नीटनेटके आणि सुगंधित असावे. आता दररोज झाडलोट करणे, देवाच्या मूर्ती स्वच्छ ठेवणे. आता हा बघितला आपण दुसरा नियम. आणि आता बघूया आपण तिसरा नियम काय आहे. तर आता मूर्तीची मांडणी कशी असावी. आता देवघरात देवांची मांडणी करताना एक विशिष्ट क्रम पाळणे शुभ मानले जाते. आता आपण बघूया कोणत्या क्रमाने ही मांडणी करायची. आता पहिल्या त्यामध्ये आपण काही भागांमध्ये बघूया. आता यामध्ये पहिला गणपती. आता कोणत्याही पूजेत गणपतीला प्रथम स्थान असते. त्यामुळे गणपतीची मूर्ती ही मध्यभागी किंवा डाव्या बाजूला असावी. आता दुसऱ्या स्थानावर कुलदेवता. आता आपल्या कुलदेवी किंवा कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती ही नेहमी मध्यभागी असणे अत्यंत महत्वाचे आहे. आणि तिसऱ्या स्थानामध्ये पंचायतन म्हणजे अनेक घरामध्ये पंचायतन असते. आता पंचायतन म्हणजे काय, तर 5 देवांचा समूह. त्यामध्ये गणपती, शिव, विष्णू, देवी आणि सूर्य असते. आता याची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करावी. आता चौथ्या भागामध्ये पाहूया शंख आणि चक्र. आता देवघरात उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला घंटा असावी. आता शंखाची पूजा रोज करावी, कारण त्यातून सकारात्मक लहरी बाहेर पडतात. आता बघूया आपण चौथा नियम. आता चौथा नियम काय आहे, तर देवाला दररोज ताजे फुलं अर्पण करणे आवश्यक आहे. पाचव्या याच्यामध्ये देवाच्या मूर्तीची संख्या आणि आकार बघूया. आता देवघरात खूप जास्त मूर्ती ठेवू नये. आपल्या अंगठ्याच्या उंची एवढ्या लहान उंचीच्या मूर्ती देवघरामध्ये ठेवाव्यात. आणि त्या शांत भाव दर्शवणाऱ्या मूर्ती ठेवणे अधिक शुभ मानले जाते. आता 6व्या याच्यामध्ये तुटलेल्या किंवा भग्न मूर्ती कधीही देवघरात ठेवू नयेत. आता 7वा नियम म्हणजे दिवा आणि अगरबत्ती दररोज सकाळ संध्याकाळ दिवा लावणे, अगरबत्ती किंवा धूप दाखवणे शुभ मानले जाते. त्यामुळे वातावरण शुद्ध होते आणि मन प्रसन्न, एकाग्र राहते. आता बघूया आपण 8वा नियम. 8वा नियम म्हणजे देवाजवळ दिवा लावतो तेव्हा तेल आणि तूप याचे दिवे वेगवेगळ्या दिव्यांमध्ये लावावेत. आता बघूया आपण 9वा नियम. 9वा नियम काय आहे, तुपाची वात ही निरांजन मध्ये लावावी आणि तुपाची वात ही नेहमी सकाळी आरती करत असताना लावावी. आणि आता 10वा नियम. आणि तेलाची वात ही समईमध्ये लावावी आणि तेलाची वात ही सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला लावावी.
आता बघूया 11वा नियम. देवाचे फोटो अथवा मूर्ती यांचे तोंड एकमेकांकडे नसावे, तर ते पश्चिमेकडे तोंड करून असावे. आता 12वा नियम. 12वा नियम काय सांगतो, तर एकाच प्रकारचे अनेक देव देवघरामध्ये कधीही ठेवू नये. फक्त बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा हे जे देव असतात ते एकापेक्षा जास्त ठेवले तर चालतात. कारण एका घरामध्ये समजा 2-3 भाऊ असले तेव्हा प्रत्येकाला लग्नामध्ये बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा याची मूर्ती येत असते. त्याच्यामुळे हे देव देवघरामध्ये अनेक असले तरी चालतात. आता आपण बघूया 13वा नियम. 13वा नियम सांगतो, देवघरामध्ये कधीही श्री शनी देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. आता 14वा नियम. देवघरामध्ये कधीही श्री मारुतरायाचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. आता 15वा नियम काय आहे, देवघर हे जमिनीपासून थोडेसे उंच ठेवावे. आता 16वा नियम. देवघर कधीही भिंतीला टांगते ठेवू नये आणि जर जागाच नसेल तर देवघराच्या मागे एक टाईल लावून घ्यावी आणि त्यावर देवघर हे लावावे. आता 17वा नियम काय सांगतो, तर देवघरामध्ये प्रवेश करताना नेहमी पाय धुवूनच प्रवेश करावा. 18वा नियम. पूजा करताना नेहमी आसनावर बसूनच पूजा करावी. आता 19वा नियम काय सांगतो, देवघरामध्ये जप करताना आसनावर बसूनच जप करावा आणि दिवा लावताना सुद्धा आसनावर बसूनच दिवा लावावा. आता 20वा नियम काय सांगतो, देवघरामध्ये अगदी मोजकेच देव आणि फोटो ठेवावे. आता 21वा नियम. कापूर जाळणे. आता रोज सकाळी आणि संध्याकाळी देवघरात कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आता 22वा नियम काय सांगतो, मृत व्यक्तीचे फोटो. आता देवघरात कधीही आपल्या पूर्वजांचे किंवा मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नका. त्याच्यासाठी घराची दक्षिण दिशा किंवा इतर भिंती वापराव्यात. आता 23वा नियम काय आहे, तर तांबड्याच्या वस्तू. आता देवघराच्या आसपास तांबड्याचे पट्टे, पाकिट किंवा पर्स अशा वस्तू ठेवू नये. 24वा नियम काय सांगतो, अखंड दिवा. जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर त्याची योग्य निगा राखली जाईल याची खात्री करा. आता आपण बघूया 25वा नियम काय सांगतो. 25वा नियम मध्ये देवघरातील वातावरण सात्विक वातावरण आणि सात्विक रंग. आता देवघराच्या भिंतींना पांढरा हलका पिवळा किंवा आकाशी असा सात्विक रंग द्यावा. आता गडद किंवा काळा रंग हा टाळावा. आता पडदा. 26वा नियम सांगतो, पडदा. रात्री झोपण्यापूर्वी देवघराला छोटासा पडदा लावणे चांगले मानले जाते, जेणेकरून देवाच्या आरामात व्यत्यय येणार नाही अशी भावना असते. आता 27वा नियम काय सांगतो, अत्तर किंवा धूप. आता देवघरात नेहमी चंदनाचा किंवा गुलाबाचा सुगंध दरवळत ठेवावा. सुगंधामुळे मनाला प्रसन्नता मिळते आणि एकाग्रता वाढते. आता रांगोळी. आता देवघरासमोर रोज छोटीशी का होईना पण रांगोळी काढावी, त्यामुळे घरातील लक्ष्मी ही प्रसन्न राहते. आता 28वा नियम काय सांगतो, रिकामे तांदूळ नकोत. म्हणजे देवांना अक्षदा अर्पण करताना त्या अखंड असाव्या, तुटलेला तांदूळ नकोत. तसेच अक्षदांना थोडे हळद कुंकू लावून मगच अर्पण कराव्यात. आता 29वा नियम काय सांगतो, काय टाळावे. नकारात्मकता दूर करण्यासाठी अनावश्यक वस्तू देवघरात. आता देवघराचा वापर स्टोर रूम सारखा करू नका. तिथे जुन्या वस्तू, कागदपत्रे किंवा अडगळ ठेवू नये. आता उग्र फोटो. उग्र फोटो म्हणजे काय, देवाचे रागीत किंवा युद्ध करतानाची रूपे, उदाहरणार्थ तांडव करणारे शिव किंवा महिषासूर मर्दिनीचे उग्र रूप घराच्या देवघरात ठेवू नये. नेहमी शांत आणि प्रसन्न मुद्रा असलेले फोटो हे देवघरात लावावेत.
आता लोखंडी वस्तू. पूजेच्या साहित्यात शक्यतो लोखंडी वस्तूचा वापर टाळावा. त्याऐवजी तांबे, पितळ, चांदी किंवा सोन्याच्या धातूचा वापर करावा. आता 30वा नियम काय सांगतो, तर दैनंदिन उपासनेसाठी एक छोटासा सल्ला. तुम्ही रोज सकाळी किमान 5 मिनिटे तरी देवघरासमोर शांत बसून ओमचा उच्चार किंवा तुमच्या कुलदेवतेचा जप केला पाहिजे. तर त्यामुळे त्या जागेची ऊर्जा अधिक प्रभावी होते. आता आपण बघूया, देवघर हे आपल्या घरातील आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र आहे. जर आपण स्वच्छता, श्रद्धा आणि योग्य नियम पाळले तर देवघर केवळ एक जागा न राहता शांती, समाधान आणि सकारात्मकतेचा स्रोत बनते. तुम्हाला जर देवघराचे नियम हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही तुमच्या मैत्रिणींना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.